कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गेल्या काही दिवसांपासून जंगली वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले काच सदृश पदार्थ आणि पावडरची तस्करी होत असल्याची माहिती महाड वन विभागाला मिळाली असताना सुद्धा वन विभागाकडून वाहनांची तपासणी केली जात नव्हती। अशी कुजबूज महाड तालुक्यात सुरू असतानाच महाड MIDCचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके यांनी रात्रीच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील नडेगाव हद्दीत वाहनांची तपासणी करत असताना 2 ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये संशयास्पद ड्रम आढळून आल्याने घटनास्थळी महाड वनक्षेत्रपाल राकेश साहू दाखल झाले असता तपासणी केली असता 15,036 किलोग्राम वजनाच्या खैरकातीचे अर्क सापडले आहे। सुमारे 1.5 कोटी रुपयांचा माल आढळून आल्याने 2 ट्रक आणि चालक मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनधिकृत तस्करी करणारा टाटा कंपनीचा ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे। जे महाड वन खात्याला जमले नाही ते महाड MIDCचे वाहतूक पोलीस तेजस कदम आणि नारायण तिडके या दोघांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न येता कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल महाड तालुक्यात त्यांचं कौतुक होते। हे ट्रक कुठून आले होते आणि कुठे चालले होते यामागचा नेमका सूत्रधार कोण आहे, त्याचबरोबर यामागे कोणतं रॅकेट तर नाहीये ना, याचा उलगडा आता तपासादरम्यान होणार आहे। 2 वर्षांपूर्वी अशीच मोठी कारवाई महाड वन विभागाकडून करण्यात आली होती।